नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. आणि मित्रांनो, ही बातमी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये नव्याने 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार असून राजस्थानमध्ये अगोदरच असेच जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. आता यानंतर महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये 22 जिल्ह्याची निर्मिती होणार असून नवीन जिल्ह्याची यादी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सध्या बिहारमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक नवीन जिल्हे तयार केलेले असून जे सरकारचे व्यवस्थापन आणि प्रत्येक गावामध्ये प्रशासकीय सेवा गोरगरिबांना देण्यात यावी यासाठी जिल्ह्यांच्या संपूर्ण विकासामध्ये मदतसुद्धा व्हावी, यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणावर या गोष्टीमुळे मदत होते. मित्रांनो, भारतामध्ये 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी 26 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली होती आणि कालांतराने काही नवीन जिल्ह्यांची निर्मितीसुद्धा करण्यात आली. मित्रांनो, या व्यतिरिक्त 20 वर्षाच्या कालावधीनंतर महाराष्ट्रामध्ये 10 नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली आणि यामुळे एकूण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याची संख्या 36 वर पोहोचलेली आहे. आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून जिल्ह्यांचे विभाजनसुद्धा झालेले नाही. लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र तसेच जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अगोदरचा इतिहास आपण पाहिला तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली होती. त्यावेळी फक्त 26 जिल्हे महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यानंतर लोकसंख्या वाढल्यानंतर कसे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा अनेक जिल्हे मोठे असल्यामुळे प्रशासकीय कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयाला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी जाणे अवघड झाले होते. अशाच वेळी टप्प्याटप्प्याने पुन्हा एकदा 10 जिल्ह्यांची नवीन निर्मिती करण्यात आली होती. तर मित्रांनो, नवीन जिल्हे कोणती तयार होणार आहेत याची संपूर्ण माहिती आता बघूया. तर मित्रांनो, हे होणार आहेत नवीन महाराष्ट्रातील 22 जिल्हे. तर नंबर 1 आहे नाशिक जिल्ह्यामधील नवीन मालिका तसेच कळवण हे 2 जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहेत. तर नंबर 2 आहे अहमदनगरचे विभाजन करून नवीन संगमनेर तसेच श्रीरामपूर असे नवीन 3 जिल्हे निर्माण होणार आहेत. यापुढे शिर्डीसुद्धा आहे. तर नंबर 3 आहे ठाणे जिल्ह्यामध्ये नवीन मीरा भाईंदर आणि कल्याण असे 2 जिल्हे निर्माण होणार आहेत. आणि नंबर 4 आहे पुणे जिल्ह्यामध्ये नवीन शिवनेरी हा जिल्हा होऊ शकतो. नंबर 5 आहे रायगड जिल्ह्यामध्ये नवीन महाड हा जिल्हा तयार होऊ शकतो. आणि नंबर 6 आहे सातारा जिल्ह्यामध्ये नवीन मानदेश हा जिल्हा तयार होऊ शकतो. तसेच रत्नागिरीमधून नवीन महानगड हा जिल्हा तयार होऊ शकतो. नंबर 7 आहे बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई हा नवीन जिल्हा तयार होणार आहे. नंबर 8 आहे लातूर जिल्ह्यामध्ये नवीन उदगीर हा जिल्हा होणार आहे. नंबर 9 आहे जळगाव जिल्ह्यामध्ये नवीन भुसावळ हा जिल्हा तयार होणार आहे. नंबर 10 आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन किनवट हा जिल्हा तयार होणार आहे. तर नंबर 11 आहे जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ हा जिल्हा तयार होणार आहे. नंबर 12 आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवीन खामगाव हा जिल्हा तयार होणार आहे. नंबर 13 आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये नवीन अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे. नंबर 14 आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवीन पुसद हा जिल्हा तयार होणार आहे. नंबर 15 भंडारा जिल्ह्यामध्ये नवीन साकोली हा जिल्हा तयार होणार आहे. नंबर 16 आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नवीन चिमूर हा जिल्हा तयार होणार आहे. नंबर 17 आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन अहेरे हा जिल्हा तयार होणार आहे. मग मित्रांनो, वरील दिलेल्या यादीमधील सर्व जिल्हे तयार होणार असून यामधील काही जिल्ह्यांना नामांकनसुद्धा देण्यात आलेले आहे. ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.